नमस्कार मित्रांनो, मी फिटनेस कोच विजय शिंदे. मित्रांनो, काही दिवसापूर्वी मी व्हिडिओ टाकला होता. मी आयसीएन प्रिपरेशनची तयारी करतोय बॉडी बिल्डिंगची. त्यामध्ये माझे 13 ते 14 रेस कंप्लीट झाले होते. तर मित्रांनो, त्यामध्ये मी माझा फुल डे रुटीन टाकत होतो. त्याच्याशी तुम्हाला काही मतलब नव्हता, कारण की तुमच्या फायद्यासाठी ते काहीच नव्हतं. तो जो फायदा होता तो माझा होता. मी डेली माझा डाएट फॉलो करत होतो. पण मित्रांनो, हे तुमच्या फायद्यासाठी मी आज एक व्हिडिओ तयार करतोय, ते म्हणजे पुशअपचा. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा मी सांगतो तुम्हाला पुशअप्स म्हणजे काय. पुशअप्स हा एक असा वर्कआउट आहे जो आपण विदाऊट जिम शिवाय पण करू शकतो. आणि त्याचे फायदे आपल्याला असे आहेत की त्याने आपल्या बॉडीची पोस्चर सुधारते, आपली कोर स्टेबिलिटी वाढते, त्यानंतर आपली चेस्ट परत आर्म्स हे इम्प्रुव्हमेंट होण्यासाठी मदत होते. तर मित्रांनो, पुशअपचे 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार जो आहे तो ऑल पुशअप्स, दुसरा जो प्रकार आहे तो नी पुशअप्स, तिसरा जो प्रकार आहे तो इन्क्लाइन पुशअप्स आणि चौथा जो प्रकार आहे पूर्ण स्ट्रेट पुशअप्स. तर त्याचे मी तुम्हाला 4 इथं पुशअपचे प्रकार इथं सांगणार आहे. मित्रांनो, जो फॅटी व्यक्ती असतो, ज्याला नी वरती बसायला पण जमत नाही, त्यासाठी आपण पहिला पुशअपचा प्रकार जो घेणार आहे तो ऑल पुशअप्स. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक भिंत बघायची आहे. भिंतीला दोन्ही हात स्टेबल ठेवायचे आणि त्यानंतर पूर्ण जे पोस्टर आहे ते तुमचं मागे जाईल आणि इथून तुमची बॉडी पूर्ण पुढे जाईल. अप, पूर्ण. हा झाला पुशअपचा पहिला प्रकार. दुसरा जो प्रकार आहे तो आहे नी पुशअप्स. तो इंटरमिडिएट लेवल, बिगिनर लेवलने पण करू शकता. ज्याचं वेट जास्त आहे त्याला पूर्ण पुशअप जमत नाही, त्यासाठी मी दुसरा प्रकार दाखवतो, तो नी पुशअप्स. सगळ्यात पहिल्यांदा पूर्ण नी वरती आपण स्टेबल व्हायचं. त्यानंतर आपल्या शोल्डर पासून थोडं लांब डिस्टन्स घ्यायचं. बॉडी थोडी पुढे जाईल आपली आणि इथून आपली जी रेंज ऑफ मोशन ती फुल राहील. हे अशा प्रकारे तुम्ही सेकंड नंबरचा पुशअप्स करू शकता. मित्रांनो, तिसरा पुशअपचा जो प्रकार आहे तो इन्क्लाइन पुशअप्स. त्याच्यामध्ये बिगिनर आणि ऍडव्हान्स हे दोघी पण हे पुशअप्स करू शकतात. ते तुम्हाला मी आता करून दाखवतो. सर्वात पहिल्यांदा बॉक्सवरती आपले दोन्ही हँड राहतील. त्यानंतर तुमची बॉडी जे पोस्टर असेल, एल्बो थोडे बाहेर राहतील आणि इथून डाऊन अप, डाऊन अप, डाऊन अप. मित्रांनो, लास्ट चौथा जो पुशअपचा प्रकार आहे तो पूर्ण स्ट्रेट पुशअप, जे इंटरमिडिएट लेवल आणि ऍडव्हान्स लेवल साठी आहे. तुम्हाला मी त्याचा पूर्ण फॉर्म अँड टेक्निक सांगतो आता कसं करायचं काय. सर्वात पहिल्यांदा आपल्या शोल्डर पासून थोडे लांब आपले हँड असतील. त्यानंतर पायाचं अंतर पूर्ण जवळ राहील. त्यानंतर बॉडी पोस्टर आपले स्ट्रेट राहील पूर्ण. इथून आपली रेंज ऑफ मोशन खाली पूर्णपणे डाऊन अप, डाऊन अप, डाऊन अप. मित्रांनो, हे 4 पुशअपचे आपले प्रकार होते. तर हे 4 पुशअपचे प्रकार तुम्ही नक्की ट्राय करा.